नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपल्या पार्ट ऑफ स्पीच. का आहे पार्ट ऑफ स्पीच. आता याच्या अगोदर आपण पार्ट 1 बघितलेला आहे. आजचा जो पार्ट आहे तो पार्ट 2 आहे, बरोबर. आता जो तुम्ही तो पार्ट 1 बघितलेला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यासाठी काय होईल, एकदम सोपं जाईल. म्हणजेच काय, तुम्ही ते दोन्ही पण व्हिडिओ एकमेकाला इंटरलिंक कराल. आलं लक्षात. आता आज आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय बघतोय, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हाऊ टू फाइंड अ नाउन. हाऊ टू फाइंड अ नाउन म्हणजेच काय, आपल्याला शिकायचं आहे की बाबा नाउन कसं शोधायचं. आलं लक्षात. आता बघा सुरू करतोय. आता नाउन फाइंड करण्याचे 2 नियम आहेत, बरोबर. त्याच्यापैकी जो पहिला नियम आहे, नियम पहिला काय म्हणतो की एखादा सेंटेन्स असेल, बरोबर, आणि सेंटेन्सला आपल्याला 4 प्रश्न विचारायचे, कोण, कुणी, काय आणि कुणाला, बरोबर. आणि हे जर प्रश्न विचारले आपण, बरोबर, आणि त्याचं जर उत्तर येत असेल, व्यक्ती, वस्तू असेल, स्थान असेल, कार्य असेल, अवस्था असेल किंवा मग गुण येत असेल, बरोबर, तर तेव्हा ते काय असेल, नाउन असेल. पुन्हा एकदा बघा, आपल्याला 4 प्रश्न विचारायचे आहे. एक सेंटेन्स आहे, सेंटेन्स मध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारायचे आहे, कोण, कुणी, काय, कुणाला, बरोबर. आणि त्याचं उत्तर जर व्यक्ती, वस्तू, स्थान म्हणता येईल किंवा कार्य, अवस्था किंवा मग गुण असं येत असेल तर तो काय झाला, आपल्यासाठी नाउन झाला. आलं लक्षामध्ये. आता बघा एक्झाम्पल, निधी राईट्स लेटर, बरोबर. निधी राईट्स लेटर म्हणजेच काय, निधी पत्र लिहिते. निधी पत्र लिहिते हे काय झालं, म्हणजे मराठीमध्ये अर्थ सेंटेन्सचा. तर आता या सेंटेन्सला आपल्याला 2 प्रश्न विचारायचे आहेत, बरोबर. जसं की कोण लिहिते तर निधी लिहिते, कोण लिहिते तर निधी लिहिते, बरोबर. काय लिहिते तर लेटर लिहिते, बरोबर. म्हणजेच काय, निधी आणि लेटर हे दोन्ही पण काय झाले, आपले नाउन झाले, बरोबर. काय झाले, दोन्ही पण नाउन. निधी आणि लेटर काय झाले, नाउन झाले. आता बाकीचे आपण त्याला प्रश्न विचारले नाही, जसं की का म्हणजे कुणी आणि कुणाला, तर ते का विचारलं नाही, कारण की सेंटेन्स मध्ये तसं संबोधित केलं गेलेलं नाही. म्हणजे कुणाला पत्र लिहिते असं सेंटेन्स मध्ये मेन्शन केलेलं नाही, म्हणून आपण ते घेतलं नाही. आलं लक्षामध्ये. फक्त एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की नाउन फाइंड करण्यासाठी आपल्याला 4 प्रश्न विचारायचे आहेत, कोण, कुणी, काय आणि कुणाला. हा झाला नियम 1. आता नियम दुसरा जो आहे, बरोबर, नियम दुसरा काय म्हणतो, आता बघा डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया. रुचिका माय सिस्टर प्लेज क्रिकेट. रुचिका माय सिस्टर प्लेज क्रिकेट म्हणजेच काय, रुचिका माझी बहीण क्रिकेट खेळते. आता बघा, रुचिका आणि म्हणजे रुचिका माझी बहीण, बरोबर. रुचिका आणि सिस्टर, व्यक्ती कोण आहे, 2 व्यक्ती अलग अलग आहेत का, सिस्टर आणि रुचिका? नाही, दोन्ही पण एकच व्यक्ती आहे. रुचिका म्हणजेच काय, माझी बहीण आहे. आलं लक्षामध्ये. काय खेळते तर क्रिकेट खेळते. आता बघा, रुचिका कोण आहे, माझी बहीण आहे, बरोबर. कोण आहे, सिस्टर आहे, बरोबर. कोण आहे, सिस्टर आहे. म्हणजेच काय, सिस्टर, रुचिका आणि सिस्टर दोन्ही पण काय झाले, नाउन झाले. काय खेळते तर क्रिकेट खेळते, बरोबर. काय खेळते तर क्रिकेट खेळते म्हणजेच काय, क्रिकेट सुद्धा काय झाला, नाउन झाला. म्हणजेच काय, रुचिका, सिस्टर आणि क्रिकेट हे तिन्ही पण काय झाले, नाउन झाले. आलं लक्षात. आता बघा एक कन्सेप्ट आहे केस इन अपोजिशन. केस इन अपोजिशन आपण हे ग्रामर मध्ये आपल्याला बघायला मिळेल की, आता बघा केस इन अपोजिशन कशाला म्हणायचं की सेंटेन्स मध्ये तुम्हाला समजून जाईल की रुचिका माय सिस्टर, बरोबर, माय सिस्टर प्लेज क्रिकेट. म्हणजेच काय, रुचिका आणि सिस्टर दोन्ही पण काय व्यक्ती आहेत, एकच व्यक्ती आहे, बरोबर. रुचिका आणि माझी बहीण, बरोबर. म्हणजेच काय, रुचिका आणि म्हणजे रुचिका माझी बहीण म्हणजे दोन्ही पण काय आहे, एकच व्यक्ती आहे. म्हणजेच काय, सिस्टर काय आहे, केस इन अपोजिशन आहे. कशाचा, रुचिकाचा. आलं लक्षामध्ये. त्याला काय म्हणतो पण, केस इन अपोजिशन. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, म्हणजे मी जेणेकरून चेक करेन. आणि व्हिडिओ कसा वाटला, बरोबर, कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, बरोबर. काही अडचणी असेल ते पण कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, म्हणजेच आपण त्याच्यावर काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येऊ. आलं लक्षात. जसं की बघा, आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.